आता बातमी शनी शिंगणापूरमधून। महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। रोज लाखो भाविक इकडे तेल अर्पण करत असतात। मात्र अलीकडेच संस्थानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शनी शिंगणापूर इथल्या शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असं आवाहन विश्वस्त मंडळानं केलेलं आहे। सारं तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनिदेवाच्या शिळेवरती त्याचा परिणाम होत असल्याचं समोर येत आहे। दुकानदारांना सुद्धा ब्रँडेड कंपनीचं तेल विकण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर 1 मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। तशी काही झीज होत असेल त्या शिलाची तर हरकत नाही, ब्रँडेड तेल वापरायला काही शेवटी भक्तांच्या भावना असतात, त्याचा आदर होतो। आणि तिथं जो काही शनी देवताचे जे तिथं शिला आहे तर त्याची जर झीज संबंध असेल तर ते स्वागतच केलं पाहिजे। आणि आता बघूया क्षणाच्या काही महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। बीड जिल्ह्यातील नेत्यांकडून गेम करण्याचा प्रयत्न, गेम करणाऱ्या नेत्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार, भाजप आमदार सुरेश धसांचा सूचक इशारा। वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकच, देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय। धस आणि मुंडेंच्या भेटीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। पक्ष सोडून गेला त्याला गद्दार म्हणता, मग पक्षात राहून आपल्या उमेदवारांविरोधात उपद्व्याप करतात त्यांना काय शिक्षा देणार? भास्कर जाधवांनी डागली तोफ, योग्य संधी न मिळाल्याचं म्हणत नाराजी व्यक्त। अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांची पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये बैठक, महायुतीतील धुसफुसीवरती चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर घटक पक्षामध्ये वाद नको, भाजप नेत्यांची भूमिका। पालिका निवडणूक भाजप स्वबळावरती लढेल असं वाटत नाही, महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची शिंदेंची भूमिका, मंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण। सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पुनरुच्चार, अब्दुल सत्तारांवरती टीका करताना दानवेंचं धक्कादायक वक्तव्य। संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरेंमध्ये रंगली शाब्दिक जुगलबंदी, पालकमंत्री पदावरून शिरसाटांनी काढला भुमरेंना चिमटा। डोंबिवलीच्या म्हात्रेनगरमधील 65 अनधिकृत इमारतींवरती कारवाई होणारच, महापालिकेकडून स्पष्ट, बेघर होणाऱ्यांचं पुनर्वसन होणार नसल्याची माहिती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांनी घेतलं ताब्यात, मेहतावरती 122 कोटी घोटाळ्याचा आरोप। आणि कल्याणमध्ये हळदीत बंदूक घेऊन डान्स, हळदीतला व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष। चंद्रकांत दादा पाटील येतील, नेहमीच उत्साहाने कुठलाही वर्धापन दिन असेल तर सगळे पुणेकर किंवा या महानगरपालिकेचं आजपर्यंत नेतृत्व केलेले अनेक मान्यवर इथं उपस्थित असतात। पुढच्या काळामध्ये जे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी स्वतःला पाहतात ते पण या ठिकाणी येतात आणि त्या प्रकारे आज सगळे जमलेले आहेत। आज मला एक गोष्ट सांगायची आहे की परवाच PMRDAची एक मीटिंग झाली, त्याच्या आधी आम्ही सगळेजण बसलो होतो। मी जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी आढावा घेतला आणि त्यावेळेस दोन्ही पुणे पिंपरी चिंचवडचे आयुक्त, विभागीय आयुक्त, PMRDAचे आयुक्त, PMPMLचे आयुक्त, CP या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या बरेच दिवस एक गोष्ट लक्षात आलेली होती की आपलं येरवडा आणि आपलं कात्रज, तिकडच्या बाजूनं स्वारगेट किंवा कात्रजवरून येरवड्याला जाताना आपल्याला तसा प्रशस्त रस्ता नाही। 3 लेन जाण्याकरता, 3 लेन येण्याकरता अशा पद्धतीचा एक टनेल त्यामध्ये करावा असं परवाच्या PMRDAच्या मीटिंगला आम्ही सुचवलं। मुख्यमंत्र्यांना पण ती गोष्ट पटली आणि त्या प्रकारे त्याचा आता प्लॅन, इस्टिमेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही हाही प्रयत्न करतोय की तो सरळ रस्ता नेत असताना त्याच्यामध्ये ह्या ज्या काही 10 ते 12 किलोमीटर आहे
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातनं पण लोकांना त्या टनेलमध्ये शिरता आलं पाहिजे किंवा त्यांना मधीच कुठं बाहेर पडायचं असेल तर बाहेर पण जाता आलं पाहिजे. आता पहिल्या प्लॅनमध्ये 2 ठिकाणी आतमध्ये येण्याच्या करता आणि 2 ठिकाणी बाहेर जाण्याच्या करता त्याच्यात आपण व्यवस्था सुरुवातीला केलेली होती, परंतु ते अजून वाढवावी असं बहुतेकांचं ठरलं. आणि ह्यामध्ये आता अलीकडं काय झालंय, टनेल करताना पूर्वीच्या काळामध्ये खूप खर्चिक असायचं. आपण स्वारगेट ते आपल्या कृषी विद्यापीठाच्या पुढे जो टनेल मेट्रोचा निघतो तो आपण आपल्या नदीच्या खालनं घेतलेला आहे. आणि तो टनेल जरी वर इमारत मोठी असली तरी तो इतका खाली असतो की कुठं काही अडचणी येत नाही. आणि टनेलची मशीन आता जगामध्ये अशी निघालेली आहेत की ते ॲट ए टाइम एकदा त्यांना साईज ठरवून दिली की तो टनेल पुढं जात असतो. आता जिकडनं सुरुवात होणार आहे तिकडनं दोन्हीकडनं मशीन लावता येतात आणि बरोबर त्याचा एंड करता येतो. परंतु आता नवीन असंही सुचवलंय की मधी एक होल पाडायचं आणि ॲट ए टाइम 4 ठिकाणी काम सुरू करायचं, 2 कडेला 2 बाजूनी आणि मधनं पुन्हा दुसऱ्या अपोजिट बाजूनी, असं करून ते पुढे जायचं आमचा सगळ्यांचा मानस आहे. कारण आमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, PMRD आमच्या ह्यांची मीटिंग होती आमची DPCची, तेव्हाही अनेक लोकप्रतिनिधींनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या काही ग्रामीण भाग शहराशी पण संबंधित आहे आणि ग्रामीण भागाशी पण संबंधित आहे आणि किती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी अडचणीचा होतो ते आपण पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण एक रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड करतोय, त्याच्या ऑलरेडी 4 ते 5 टेंडर फायनल झालेले, राहिलेले 7-8 टेंडर फायनल होतील. एका ठिकाणी जरा काही लोकांनी जागा घेतल्यात, इमारती बांधल्यात आणि तिथनं रस्ता जातो, तिथं मात्र परवा दिवशी आम्ही ठरवलं की थोडासा तो साईडनं घ्यायचा. रस्ते विकास महामंडळाचे गायकवाडांना पण मी बोलून घेतलेलं होतं. मी ज्यावेळेस आढावा घेत असतो आपल्या काही प्रकल्पाचे, त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरांना पण सांगितलंय की त्या बाजूचे आता बघूया आपल्या गावाकडच्या 50 बातम्या. शनिदेवाच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी 1 मार्चपासून भाविकांना शनिदेवाच्या शिळेवरती केवळ ब्रँडेड तेलाने अभिषेक घालता येणार आहे. शिंगणापूर देवस्थान आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने येवल्यातील शिवप्रेमींनी जय्यत तयारी केलेली आहे. येवल्यातील बाजारपेठेत शिवरायांच्या आकर्षक सुंदर अशा मूर्ती दाखल झाल्या. महिन्याभरानंतर सोन्याच्या भावात 1200 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सुद्धा 2000 उतरले. त्यामुळे जळगाव या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सराफ दुकानात गर्दी केली आहे. सोनं 85 तर चांदीचे दर 97,000 वरती आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डी दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यामध्ये एका